नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह। भोर येथे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा संपन्न। भोर येथे भोर राजगड मुळशीचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा जाहीर नागरी सत्कार व मेळावा आयोजित केला होता। या प्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते तसेच भोर शहरासह हिरडस मावळ भागातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी आमदार मांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भोर मध्ये प्रामुख्याने MIDC उभारून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले। तसेच रणजित शिवतारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाने 50 वर्षात जी कामे झाली नाहीत ती कामे प्रामुख्याने करणार आहोत असेही प्रतिपादन केले। स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे। आणि अनपेक्षित लोकांच्या दृष्टीने निकाल लागल्याने सकाळी 7 वाजता लोक यायला चालू करायचे, रात्री 1 वाजेपर्यंत लोक येत होती। तेव्हा मला घरातून बाहेर पडणं शक्य झालं नाही आणि म्हणून गोरबंद अनेक वेळा फोन येत होते। ही सर्व मंडळी मला म्हणत होती, भाऊ एकदा तालुक्यात येऊन जा, परंतु थोडे वेळ झाला आणि नंतर 5 तारखेपासून तर कालपर्यंत मुंबई या ठिकाणी अधिवेशन होतं, त्यामध्ये जावं लागलं म्हणून याला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु त्याचप्रमाणे आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, युवराज संस्थानाचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब यांना वंदन करून भोरवासी यांचं मनापासून आभार मानतो। महायुतीचे सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो, त्यांनी खूप मोठी सहकार्य मला केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या भागाचा आमदार होण्याची संधी मला मिळाली। खरं तर मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की राजगड वेल्ह्याचं नामकरण झालं आणि राजगड या वेल्ह्याचं तालुक्याचं नाव या ठिकाणी झालं आणि त्या राजगड मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली। हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण की मी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा असंख्य मावळ्यांच्या पदस्पर्शात पावन झाल्या या भूमीचे नेतृत्व करण्याची संधी मला तुमच्या कृपाशीर्वादाने मिळालेली आहे। तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत आणि माझ्या अगोदर बोलत असताना आपल्या सर्व वक्त्यांनी त्यांची संपूर्ण इथून दूर माहिती दिलेली आहे। परंतु ज्यावेळेस मी प्रचाराला आलो आणि या ठिकाणी मला येलो म्हणजे मला तिकीट खूप उशिरा शेवटच्या टप्प्यात मिळालं आणि या ठिकाणी आपली सुरुवात झाली। तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी येत असताना तुम्ही खऱ्या अर्थाने खूप मोठं पाठबळ दिलं आणि मला मुळशीचा विश्वास होता मी काय करू शकतो ते। परंतु भोर राजगड या भागात मत द्यायची असेल तर तुम्ही सर्व मंडळी येत असणं ते खूप महत्वाचं होतं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी शब्द दिला तो खरा करून दाखवला, म्हणून काय अर्थाने मला या ठिकाणी ते यश मिळालेलं आहे। भोर मध्ये येत असताना जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थाने या बेरोजगारीचा प्रश्न आहे, MIDCचा विषय गेले अनेक वर्ष पेंडिंग आहे। आपण त्याच भाषणामध्ये सांगितलं आणि दादाने सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे, तो प्रश्न प्रथम आपल्याला सोडवायचा आहे। मंत्रिमंडळाचं आता अधिवेशन आहे गडबड 16 तारखेपासून, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिना 1.5 महिना झाला, तुम्हाला सर्वांना मी ग्वाही देतो की मीटिंग मध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या किंवा खात्याने मीटिंग लागेल त्यामध्ये दादा असेल, फडणवीस साहेब असेल किंवा शिंदे साहेब असेल, आठवले साहेब असेल यांच्या मार्गदर्शनाखाली एक मीटिंग लागली जाईल, त्यामध्ये भोर MIDCचा विषय घेतला जाईल। त्यामध्ये भोर MIDCचे आणणे जे काय उद्योग या ठिकाणी आलेले आहे परंतु काही कारणास्तव ते थांबलेले आहे, त्यांच्या काय प्रक्रिया असेल त्यांना काय सहकार्य करतात, कारण की आपल्या पूर्व हायवे पट्ट्यात काही कंपन्या आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्या सोडवणं आणि खऱ्या अर्थाने ते उद्योग कसे जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालतील की जेणेकरून आपल्या भागातील युवकांना रोजगार मिळेल त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करू। जे रस्ते DPDCचे, कारण की आता तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही सर्वच मंडळींनी आपण पाहिलंय भोर मध्ये हा एवढा एकच रस्ता आहे जो खऱ्या अर्थाने चांगला झालेला आहे आणि या भोर ते सिंदेवाडी हा जो रस्ता आहे तो 2 पदरी आहे, आपल्याला 4 पदरी करायचा आहे। मी परवाच्या दादांशी बोलत असताना दादांनी सांगितलंय तुमच्या भागातले काय रस्ते असेल, जे काही समस्या असेल ते आपण पहिल्याच मार्गी लावू, तुम्ही यादी तयार करा। शेवट
नेतृत्व चांगलं आहे, काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिल्यानंतर त्यांनी शब्द दिलेला आहे आपल्या भागाला कुठल्याही कामाला निधी कमी पडणार नाही. त्यामुळे ही कामं आपण करत असताना गड किल्ले ह्या भागाचे रस्ते ते अतिशय छोटे, परंतु ते रस्ते आपल्याला मोठे करायच्यात. त्यासाठी सुद्धा आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू. रायरेश्वर जो किल्ला आहे आपला, त्या ठिकाणी जे मंदिर आहे, ज्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली गेली, अनेक वर्ष आपण पाहिलंय की ते तसाच पडलेला प्रश्न आहे, परंतु तो प्रश्न सोडवायचा आहे. आपल्याला त्या निधी उपलब्ध आहे, अजून काय निधी देता येईल आणि त्याचं विस्तारित कशा पद्धतीने आपला विकास आराखडा तयार करून त्यामध्ये आपल्याला भविष्यकाळात चांगलं काम करायचंय. त्या ठिकाणी आता खरं तर मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो होतो तो ध्वज पाहिला आणि मी ठरवलं त्या ठिकाणी मी सुरुवातच ती केलेली आहे. मी त्या ठिकाणी ध्वज उभा केलेला आहे, एक अद्यावत असा ध्वज या ठिकाणी उभा केलेला आहे. भविष्यकाळात असाच ध्वज आपल्याला तोरणा आणि राजगड या ठिकाणी सुद्धा उभा करायचा आहे. आणि या भागातील सर्व शिवप्रेमी असेल किंवा सर्व शिवभक्त आहेत त्यांना आणि पर्यटकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी येण्याची आवड तयार होईल आणि वेगवेगळ्या सुविधा कशा देता येईल त्यासाठी आपण सर्वजण काम करू. पाटबंधारे पाण्याच्या शेतीच्या पाण्याचे अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये कालव्याचं विस्तारीकरण असेल आणि काय आपण पाहतोय आपल्या भागात धरणं आहे, परंतु उन्हाळ्यात ज्यावेळेस मार्च एप्रिल महिना येतो त्यावेळेस धरण पूर्ण आटले जातात आणि मग धरणाच्या मागच्या बाजूला जी गावे असतात त्यांना पिण्याचं पाणी सुद्धा नसतं. अशा ठिकाणी बुडीत बंधारे बांधणं एक महत्वाकांक्षी प्रकल्प तुम्ही आम्ही सर्वांनी हाती घेतलेला आहे आणि भविष्य काळात तो नक्कीच करायचा आहे. आणि पाऊस काळात एवढा पाऊस पडतो की लोकांना काही सुचत नाही, परंतु त्याच लोकांना उन्हाळ्यात पिण्याला किंवा कशा कुठल्या गोष्टीला पाण्याची कमतरता असते, म्हणून ती समस्या आपल्याला सोडवण्यासाठी बुडीत बंधाऱ्याचा विषय तो आपल्याला मार्गी लावायचा आहे. आरोग्याची कामं आहेत त्या ठिकाणी, हा गोकल दर्याचा तालुका आहे, त्या ठिकाणी अनेक जे तरुण मुले उद्योग व्यवसाय निमित्त वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन उद्योग व्यवसाय करतात, त्या ठिकाणी वयस्कर मंडळी राहतात. मग त्यांना आरोग्याची अनेक समस्या भेडसावत असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी आरोग्याचे जे विषय आहेत ते महत्वाचे आपल्याला हाताळायच्यात आणि त्यासाठी जे काही सहकार्य लागेल म्हणजे त्यामध्ये बस्ती असेल, चांगल्या सुविधा असेल किंवा वेगवेगळे चांगले डॉक्टर असेल हे देण्यासाठी तुमच्या सर्वांना आपल्याला एकत्र काम करायचंय आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला ते कामं करायच्या. या ठिकाणी भोर राजगडचे क्रीडा संकुल आहे, आमच्या इथे क्रीडा संकुल झाले ज्या रतीत आम्ही पाहिलं आव्हानात होतं भाऊ तुम्हीच बांधलं होतं, त्याला फक्त रंगरुगुंडी केली, बाकी काय केलं. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.